नमस्कार. स्वराज्य मराठीमध्ये आपले स्वागत. पाहूया सविस्तर बातमी. तुम्हारे साथ हैं। बंटी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बंटी साहेबांचा आमचं म्हणाले येस न्यूज चला हा चालू येस न्यूज पण घे जय महाराष्ट्र. बंटी साहेबांचा बंटी साहेबांचा बंटी साहेब तुम आगे बढ़ो. आता आता एकदम शांत अत्यंत नाही आता कोण व्यवस्थित चालली नाही म्हणणं बरोबर नाही. 55 मिनिटं चेअरमन नाविद मुश्रीफांनी सगळा अहवाल दिला. 5 वर्षाचा पूर्ण कारभार त्यांनी सांगितला. विरोधकांनी शांतपणे तो ऐकून घेतला, याचा अर्थ त्यांना मान्य आहे. दुसरं 47 प्रश्न सभासदांनी टाकले होते, त्याची सविस्तर उत्तरं MDने 1 तासभर या ठिकाणी दिली. विषय असा आहे की जी त्यांनी प्रश्न टाकले होते त्याची उत्तरे दिली होती आणि म्हणून चेअरमननी स्पष्टपणे सांगितले की तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत, त्यामुळं कुठली उत्तरं अनुत्तरित आहेत असं नाही. राजकारण इथं होता कामा नये यासाठी हा प्रश्नाची उत्तरं देऊन सभा व्यवस्थित या ठिकाणी पार पाडण्यात आली. मला वाटतं आता या चर्चेत जाण्यापेक्षा 5 लाख शेतकऱ्यांशी निगडीत हा गोकुळ दूध संघ आहे. आम्ही ज्यावेळी सत्तेत आलो त्यावेळी 2 रुपये किमान देतो असं म्हणलं होतं, ते 13 रुपयेवर या ठिकाणी आम्ही दूध दरवाढ दिली. ज्या अनेक योजना चेअरमननी 1 तासाच्या भाषणामध्ये सांगितल्या आहेत ह्या 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये झालेल्या आहेत. मग सोलरचा प्लांट असू दे, पशुखाद्याचा विषय असू दे, किंवा गाई म्हशीला दूध दरवाढ देण्याचा विषय असू दे, हे सगळे उपक्रम गेल्या 5 वर्षात एकत्रितपणे आम्ही जे सत्तेत आहोत आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झाले. मला वाटतं मागच्या 5 वर्षापूर्वी या कोल्हापूर जिल्ह्यातल्या स्वाभिमानी दूध उत्पादकांनी जे स्वतःचं घर भरतात त्यांच्या विरोधात या ठिकाणी मॅन्डेट दिला होता आणि आम्हाला तिथं सत्तेत बसवलं. 5 वर्षामध्ये आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन चांगला कारभार तर केलाच, परंतु दूध उत्पादकाला न्याय देण्याचं काम आम्ही केलं. अत्यंत संयमाने त्यांनी सभा चालवली. विरोधकांशी आधी चर्चा काल परवा त्यांनी केली, त्यांचे सगळे प्रश्न समजून घेतले. त्या प्रश्नाचे तुम्ही जर 49 प्रश्न बघितले तर त्यातले विरोधकांचे प्रश्न जवळजवळ 25 आहेत. त्या सगळ्याची उत्तरं MDने दिली आणि संचालकांनी मला वाटतं लक्षात आलं पाहिजे की संचालकांनी प्रश्न विचारायचा नसतो, सभासदांनी कोणी विचारलं तर हरकत नाही. आणि म्हणून मला वाटते की सभेतून जे सभासदांना अभिप्रेत होतं ती सगळी माहिती त्या ठिकाणी पोहोचली. मागील 4 वर्षांपासून या सभेत सर्व रोष सतेज पाटील यांच्यावर होता, मात्र या सभेतला रोष मुश्रीफ विरुद्ध महाडिक अशा पद्धतीचा. मला वाटते त्यांनी थोडी परिपक्वता दाखवायला पाहिजे होती आजच्या सभेमध्ये. काल त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर किमान काय म्हणतो आपण तो एक मेसेज देण्याच्या दृष्टीनं प्रोटोकॉलच्या दृष्टीनं पाळणं अपेक्षित होतं, कारण की चेअरमननी त्यांच्याशी बोलणं झालं होतं, चेअरमन त्यांच्याशी बोलले होते, त्यांच्या प्रश्नाचं समाधान केलं होतं. त्यामुळे आता जी प्रश्न टाकले त्याची उत्तरं मिळाले, त्या उत्तरातून निश्चितपणे त्यांचं समाधान झालं असेल. पंचवार्षिक निवडणुकीच्या आधीची शेवटची सभा आहे, पुढच्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे सामोरे जाणार मला वाटतं आता जे पॅनल आहे त्याच पॅनलच्या माध्यमातून पुढे शेवटी आज जिल्हा परिषदच्या निवडणुका व्हायच्या आहेत, महापालिकेच्या निवडणुका व्हायच्या आहेत, नगरपालिकेच्या निवडणुका व्हायच्या आहेत. पण पाणी बरंच वाहून या ठिकाणी जाणार आहे. आज त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा दूध उत्पादकाला पुन्हा न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत. कारभाराच्या विरोधात हायकोर्टमध्ये याचिका. ठीक आहे ना, त्याला आपण उत्तर देऊया, कारण की शेवटी कोर्टात जायला कुणाला बंधन नाही, परंतु त्याचं समर्पक उत्तर आम्ही कोर्टात देऊ. स्वराज्य मराठी, बातमी नाही जबाबदारी. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.